बॅटिंगला किरण जबरदस्त बॅटिंग रन बनवले देतो किरण बॅटिंग मार्कवरती वाकडी जिवाडी संघाचा 4 षटकाचा सामना आहे सामन्याला होती सुरुवात मनोहर बॉलिंग मार्कवरती पहिलाच बॉल मध्ये अडवा बॅट मिस टायमिंग पहिला बॉल वरती आय विल डिस्कस टेक लागला पहिला बॉल वरती द बिग विकेट डाऊन बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळतोय किरणचा खेळ संपवलाय मागच्या सामन्याचा हिरो ठरलाय या मॅच मध्ये 0 बॅटर कॉन पहिल्या बॉल वरती पहिला गोल्डन धक्का दिलाय इरादा पक्का आहे आता मनोहरचा सागवाडी टीम कडनं आता बॅटिंगला प्रकाश पुढे टाकलेला बॉल बॅटची एज लागली होती रनआउटची चान्स थर्ड अंपायर लकी निरगुडा सर मात्र जॉईन झाले तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत क्विकली कॉल क्विकली सिंगल पाहू शकाल जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये वाकडी चवाडी विपक्ष सागवाडी अशी मॅच पाहायला मिळते आहे ब्युटी फलंदाज बाद पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाच नाही या बॅटरची बॅट आउट फलंदाज गॉन सागाचवाडी संघाची काय गोलंदाजी पाहायला मिळते आहे मागच्या सामन्यामध्ये पाहू शकाल जबरदस्त खेळ वाकडीचवाडी संघाने करून दाखवला होता परंतु या सामन्यामध्ये नक्की पल्ला पडलाय आता मात्र भेगाड झाली आहे सागाचीवाडी या संघाशी सुरेश उघडा कुठे असेल आपण व्हॉलेंटियर ची भूमिका पार पाडायची स्वयंसेवक राहायचंय आपण लगेच पाऊशाल जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय मनोहर ऑन फायर नाव बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 गडी बाद केले गेलेत पुढील बॉल शफल झाले ऑन द खेळायचं होतं वा आणखीन एक पाऊशाल चान्स बनली होती बॉल पाऊशाल बॉल निघून चला भेदून चाललाय शॉट फाईन लेगला बीट कर बॉल फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर तिसऱ्या बॉल वरती आलाय चौकार 4 धावा थँक्यू सो मच डीजे 4 2 गडी बाद 4 हाय बॉल वरती बॅट फिरवली क्रॉस बॅटरने फटका सजवायचा होता क्रॉस बॅटरने फटका सजवायचा होता पंच वळतायत वाईट बॉल घोषित केलाय पंचांनी धाव फलकावधी पाहायला मिळते 5 4 षटकाचा सामना पुढील बॉल याही बॉल मध्ये बॅट फिरवली होती परंतु कनेक्शन मात्र हवं तसं झालं नाहीये डॉट बॉलची सांगता बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट त्यानंतर चौकार वाईट आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतोय 4 बॉलचा खेळ झालाय 2 गडी बाद 5 वाकडीची वाडी टीम किरणला मात्र यार मॅच मध्ये रन बनवता आले नाहीयेत शांत बसला किरण खेळाडू कक्षामध्ये कारण ती काही संकटात नाही ओहो सुपला सजवायचा होता परंतु सुपला देखील फसला गेलाय इथे पाहुशाल दिल स्कूप चा फटका सजवायचा होता पण तो हवं तसं कनेक्शन झाला नाही 5 बॉल 2 गडी बाद 5 झाल्यात शेवटचा बॉल स्टील 1 टू गो लास्ट बॉल रिमेनिंग फर्स्ट ओव्हर शेवटचा बॉल शिल्लक असेल 4 षटकाचा सामना
बॉल मनोहर बॅटिंगला समीर ओव्हर द विकेट लोअर फुल टॉस बॉल पाहू शकता टॅप केले बॉलला फिल्डर आले चांगली फिल्डिंग पाहू शकला सिली मिडॉन मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आहे षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय एका षटकाखेरीज 2 गडी बाद 6 धावा वाकडीची वाडी संघ ओव्हरला झाले सुरुवात गोलंदाजी मार्क वरती रवी येतोय वाडी विपक्ष सागाची वाडी अशी मॅच पाहायला मिळते आहे दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना पाहायला मिळतो या 6व्या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये ऑर्गनाइज बाय साईल 11 शिळंदवाडी अँड आई गावदेवी पिंपळवाडी आयोजित हा चषक पाहायला मिळतोय साईल प्रतिष्ठान व कृष्णा स्मृती चषकाचा थरार पाहायला मिळतोय येऊन टेबलाच्या 6व्या नाईट मध्ये मॅच सागा जोडी विपक्ष पाहायला मिळते आहे वाकडीची वाडी इथे सुद्धा बॉल चांगला पाहायला मिळतोय फक्त बघत राहिले समीर हा बॅटर 2 गडी बाद 6 धावा धाव फलकावरती हु विन दिस मॅच आय डोंट नो पाहू शकाल चांगली बॉलिंग करण्याची पाहू क्षमता ठेवणारी गोलंदाजी ते मात्र सागाची वाडी संघाकडनं पाहायला मिळते आहे गोलंदाज रवी बॅटिंगला समीर राऊंड द विकेट फुल लेनचा बॉल वाईड यॉर्कर टाकलेला गेला होता पावशल वाईड यॉर्कर मात्र सक्सेसफुल राहिला गेलाय या सिरीज बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र डॉट टाकले गेले 2 गडी बाद 6 धावा धाव फलकावरती खुशिवली टीमचे कॅप्टन खामगर टीमचे कॅप्टन पुरीमाल टीमचे कॅप्टन बोरीचा माल टीमचे कॅप्टन चला आपण ज्या 3 अनाउन्समेंट केली 3 टीमची ते आपण यायचंय इथे पाहू शकाल बॉल कट झालेला पाहायला मिळतोय तेच धीरज दाखवतायत वाईड बॉल अतिरिक्त धाव सका 2 गडी बाद 7 गडी बाद 6 7 लॉफ करायचं दाडवा बॅटने स्लाइस करायचं होतं चांगला फटका आहे डाऊन द फटका शॉट फाईन लीगला फिल्डर येतात एकापेक्षा जास्त मिळत नाही यात एका धावेने धाव फलक मध्ये पुढे फ्लाय होताना पाहायला मिळतात थेंबे थेंबे तळेस असे पाहायला मिळतात अशी परिस्थिती वाकडीची वाड्या टीमची 2 गडी बाद 8 ड्रॉ केला जातोय औषध ड्रॉ केला जात आहे चिट्ट्या टाकल्या जात आहेत लॉट्स पाडले जात आहेत 2 गडी बाद 8 धावा धाव फलकावरती गोलंदाज रवी बॅटिंगला जगदीश फुल लेनचा बॉल स्ट्रेट ड्राइव्ह ऑन द ग्राउंड फटका पाहायला मिळतो मिड ऑफ मध्ये स्वतःच्या फॉल थोडी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते रवीच्या मार्फत एफर्ट चांगले दिले आहेत आज या संघाने देखील कारण दोन्ही संघ विचार केला जाईल एक एक सामना खेळून आले जिंकून आले इथून पुढे काय इथून कशा प्रकारे प्रवास होईल हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं असेल धाव फलकावरती 2 गडी बाद 9 सेकंड लास्ट टू गो गोलंदाज रवी दोन गडी बाद 9 गोलंदाज रवी पुणे राऊंड द विकेट सागाची वाडी इनकडनं इम्प्रोवाइज केलाय चांगला फटका इम्प्रोवाइज स्ट्रोक करायचा होता पण तो धावा मिळणार किती एक तर झाली सेकंड साठी कॉल दुसऱ्या धावासाठी प्रयत्न पाहायला मिळतोय बॉल उचलणार फेकी करणार पिकअप गॅदर थ्रो 2 धावा धाव फलकावरती कंप्लीट केले गेल्यात धाव सगळा 2 गडी बाद 11 धावा स्पर्धेमध्ये राहायचं असेल मानाची स्पर्धा मानाचा करंडक अभिमानाची स्पर्धा पाहू शकाल शहापूर असेल भिवंडी असेल मुरबाड असेल कल्याण असेल त्यानंतर अंबरनाथ कर्जत कशेळा बदलापूर अंबरनाथ या विभागातील यंगस्टर आहेत त्यांना मात्र कुठेतरी योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणारी ही स्पर्धा विनायक गोरे आणि संपूर्ण त्यांची टीम जबरदस्त पाहायला मिळतो ऑर्गनाइज जबरदस्त ट्रॉफ्या पाहायला मिळतात भरपूर सारे नक्कीच पाहू शकाल वैयक्तिक पारितोषिक देखील आहेत त्या स्पर्धेसाठी उद्याच्या दिवसामध्ये फायनल मध्ये पाहायला मिळेल
या बॉल मध्ये देखील पाऊशाल जागा बनवली आहे. कोण बनवलाय? षटक क्रमांक पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉल. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 षटका अखेरीस 2 गडी बाद 11 धावा फलकावरती. यापुढे होणार सामना एमके बॉईज खामगर विपक्ष बोरीमाळ, विजय संघ विपक्ष कुशिवली अशी मॅच असेल. 2 गडी बाद 11 धावा धाव फलकावरती. तिसऱ्या षटकाला झाले सुरुवात. गोलंदाज येत आहेत सुरेश. थर्ड स्पेल हाताळण्यासाठी पाहायला मिळते. सुरेश येत आहेत. गोलंदाज सुरेश. बॅटिंगला जगदीश. पुढे टाकलेला बॉल टॅप केले. बॉल आडव्या बॅटने स्लाइस केलेला फटका. ऑर्थोडॉक्स काउंट कॉर्नर मध्ये फिल्डर येत आहेत. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. थ्रो पाहू शकाल. ॲक्युरेट थ्रो. पिकअप गॅदर आणि थ्रो पाहायला मिळतोय. या 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 2 गडी बाद 13 धावा वाकडीची वाडी टीम. किरण बाद झाल्यानंतर मात्र धाव संख्या पाहायला मिळतोय. लगाम लावण्याचं कारण पहिल्याच बॉल मध्ये गोल्डन विकेट चा शिकार झाला होता किरण हा बॅटर. तिथून मात्र नक्कीच पाऊशाल डबल सिंगलने मात्र धावफलक मात्र सजवला जातोय. सुरेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क. लॉफ करायचा होता. पाहायला मिळतोय. आता मात्र पुन्हा एकदा पाऊसाल मिस्टर श्याम ज्यावेळी ब्लूटूथ डिव्हाइस श्याम मात्र पाऊशाल जॉईन होत आहेत. 2 गडी बाद 13. खासियत आहे मिस्टर श्याम डीजेजी. सुंदर साऊंड सिस्टम, सुंदर मनोरंजन एंटरटेनमेंट करण्याचं काम आमचा मिस्टर श्याम डीजे करतोय. तुमचे कौतुक करतोय. ड्राईव्हचा फटका पुन्हा एकदा नक्कीच पाऊशाल इथे मात्र मिड ऑफ फिल्डर बीट होत आहेत. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. डायरेक्ट हिट. रनआउटची चान्स. तीन गडी बाद धावसका 15 पाहायला मिळतात. नवीन बॅटर मिस्टर विजय. तिसऱ्या षटकाचा नक्कीच पाऊशाल 3 बॉल झालेले पाहायला मिळतात. अजून 3 बॉलचा खेळ शिल्लक. त्यानंतरचा एक मोठा सामना पाहायला मिळतोय. एमके बॉईज खामगर विपक्ष त्यांना फायनल बोरीचा माल. एक मोठा सामना पाहायला मिळेल. चला स्पीडअप घ्यायचंय कारण ऑलरेडी आपण आज देखील भरपूर लेट आहोत. पुढे टाकलेला बॉल इनसाइड फटका सजवायचा होता. मिस टायमिंग. बॉल मात्र पाहू शकाल बॅकवर्ड पॉइंट मध्ये. डीप मध्ये फिल्डर येतात. 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. बॅकवर्ड पॉइंट वरून मारलेला बॉल इनसाइड आउट फटका सजवायचा होता. धावसका 17. 3 गडी बाद 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. चांगलं षटक आतापर्यंत सुरेश पाहायला मिळतो. 4 बॉल खर्च केले. 6 धावा धाव फलकावरती. नुकताच आपण 70 बिग बॅश धमाका अशी मॅच पाहिली. आरसीसी पेठ विपक्ष वाकलन. त्याच्यामध्ये आरसीसी पेठ संघाला परास केला केतन वामन म्हात्रे त्या वाकलन टीमनं. परंतु पाऊशाल उस्मान पटेलनं मात्र जबरदस्त बॅटिंग. शेर बूढ़ा हो गया तो क्या हुआ लेकिन शिकार करना नहीं बोला. उस्मान पटेलची काय बॅट बोलली परंतु परास झाला. येते मात्र एज आणि गॉन. लागलेला आणखीन एक धक्का. 17 वरती खतरा लागलाय. चौथा वाकडीच्या वाडी टीमला. बॅटर गॉन.
फलकावरती पाहायला मिळतात. या स्पर्धेचा नक्कीच पाहू शकाल पहिल्या नाईट पासून पाहतोय टॉस जिंको मॅच जिंको असा पाहायला मिळतोय. कारण ज्या वेळी जो संघ टॉस जिंकतो तो बॅटिंग घेतोय आणि ज्यावेळी चेसिंगसाठी उतरतोय विपक्षी विरोधी संघ त्याला मात्र चेसिंगसाठी भूप पाहू शकाल उघड जात आहे. 4 विकेट बाद 19 वाकडीच्या वेळी टीम शेवटचं षटक या निर्णायक षटक असणार आहेत. हेमंत येतोय करायचं होतं मिस्टामिक फटका फसलाय मिड ऑफचा फिल्डर येत आहे. जजमेंट चांगली राहिली गेली आहे. अर्धा संघ पॉइल मध्ये अर्धा संघ डगोड मध्ये परतलाय. 19 वरती लागलाय 5वा धक्का इरादा पक्का. गोलंदाज हेमंत झुगरेच्या मार्फत पाहायला मिळतोय हे स्पेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॉलपती स्लाइस करायचं होतं. कडी बाद 19 धाव फलकावरती. पाच गडी बाद 20. हेमंत तयार बॅटिंगला दिली 5 गडी बाद 20. इस केला यावेळी मात्र पाहुशाल मिस्टामिक झेल फिल्डर टेक डाऊन दिस बॉल. पाहुशाल लॉंग ऑफ मधनं मात्र झेल सोडलाय. तरी राहत की सास म्हणावं लागेल. 2 धावा येतात कंप्लीट होतात. फिल्डर मात्र चुकी करतोय. संदीप होते तिकडे लॉंग ऑफ मधनं. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. मिस्टर धीरज निरगुडा यस गोलंदाज हेमंत बॅटिंगला दिल्ली पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट पुढे टाकलेला बॉल स्विंग अँड मिस. रनआउटची चान्स बनली आहे. बॉल कलेक्ट झाला नाहीये. 1 धाव येते. एका धावेने धाव फलक मध्ये पुढे फ्लाय होताना पाहायला मिळते. 23 5 गडी बाद 23. शेवटचा बॉल शिल्लक असेल. शेवटचा बॉल शिल्लक. हेमंत तयार बॉलिंग मार्क मध्ये 5 गडी बाद 23 झाल्यात. गडी बाद 23 धावा धाव फलकावरती. गोलंदाज सज्ज तयार अजय साठी. बस मारलाय स्विच इट मारलाय लेट फन थेट. अजय तू कुठे होता एवढा वेळ. छोटा पॅकेज बडा धमाका. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. शेवटच्या बॉल मध्ये डायनामाइट फटका षटकार आलाय. 6 धावा. वा आमचे बाळा बसमा सर सांगत होते छोटा पॅकेज बडा धमाका स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. धाव फलकावरती झाल्यात 29 आणि 30 टार्गेट असेल. चला फिल्डिंग लवकरात लवकर आपण सजून घ्या.
धाबा. सध्या तरी फलंदाजी करत असताना 0 वरती पाहिलं तर रवी बॅक टू डगआउट. पहिलाच बॉल होता, पहिल्याच बॉल वरती मोठा स्ट्रोक लगावत होता या टीमचा तारणहार, ज्याला संबोधलं जातं स्ट्रायकर एंड वरती खेळत होता. अगदी पाहू शकाल आपण ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडू अगदी उंची जास्त गाठली होती आणि लांबी कमी क्षेत्राच्या डाऊन दी बॉल खाली पाहायला भेटली आणि त्या बॉल वरती जरूर विकेट आली. पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट घेतले गेले गोलंदाजच्या ट्रॅकवरती आपण पाहू शकाल. गोलंदाज जे ते गोलंदाजी हाताळण्यासाठी आलाय समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. पहिलाच बॉल होता, समोर ठेवण्याचा प्रयत्न जरूर पाहिला होता. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू पाहायला भेटत होता, परंतु आवाजाचं कनेक्शन झालं नाही. त्या अनुषंगाने ते विकेट जी गमावली गेली बॅटिंग करत असताना आपण पाहताय सागाचीवाडी टीमला पहिल्याच बॉलवरती मोस्ट विकेट आली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मनोहर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. त्या बॉलवरती जरूर धाबा देखील घेतल्या जातात. प्रत्येक बॉल मागे जर का तुम्ही 2-2 धाबा जरी कन्वर्ट केला गेला तरी हा धावा सहजरित्या चेस होऊ शकते, परंतु अगदी पाहायला तर थोडासा लेट झाल्या कारणाने जरूर 12च्या नंतर आपण पाहू शकाल. मगाशी सरांनी देखील सांगितलं की धाबा चेस होणं खूप अवघड जात असताना त्या अनुषंगाने जरूर धावसंख्या आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला भेटतात, परंतु त्या धाबा चेस होतील की डिफेंड होतील हे देखील आपण या मॅच मध्ये पाहणार आहोत. समोर ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅटची हिट लागली, क्षेत्राच्या डाऊन दी बॉल खाली जरूर पाहायला भेटत होते. जेलची संधी उपलब्ध झाली होती, परंतु जेल कॅरी करता आला नाहीये. अगदी पाहिलं तर जेलची संधी उपलब्ध झाली, परंतु त्या बॉलवरती देखील सिंगल धाव जी सहजरित्याने कंप्लीट होते. गुटराने विकेट मानावेला गेलं. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून जरूर 3 बॉल फेकले गेले गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहता समीरला. या प्रकारची गोलंदाजी जर का शेवटच्या बॉल पर्यंत जर का फेकली गेली तर पुन्हा एकदा मॅच मध्ये जरूर इथे पकड मजबूत करून ठेवू शकतात. सध्या तरी गोलंदाजी करत असताना आपण पाहताय वाकडीचवाडी टीमला बॅटिंग मध्ये देखील शेवटचा शिल्लक असताना शेवटच्या बॉलवरती अजयच्या बॅटमधनं आपण पाहिलं होता षटकार आला होता. त्या अनुषंगाने धावसंख्या आपल्या चांगल्या प्रकारे पाहायला मिळाली. समोर ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लाऊड अपील केली जाते, परंतु अपील पेटाळून लावली गेली. पुन्हा एकदा विकेटची संधी रनआउटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल अजून एक विकेट गमावली लागते बॅटिंग करत असताना सागाचवाडी टीमला. अजून एक धक्का फलंदाज बाद. क्रिकेट संघाचे कॅप्टन इथे उपस्थित व्हा.
टॉच केले जातोय. तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जातात. बोरीचा माळ बडाम MK बॉईज कामगार. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आपण पाहू शकाल बॅटर हरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मागच्या बॉलवरती देखील जरूर विकेट आली. आपण पाहू शकाल सध्या तरी बॅटिंग करत असताना खूप सारा अडचणीमध्ये सापडला गेलाय. सागाजवाडी टीम जरूर एक मोठा संघ सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं. परंतु वाकडीचवाडी क्रिकेट संघाचा विचार केला तर सातत्याने त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी केली जाते. पुन्हा एकदा लाऊड अपील परंतु कुठल्या प्रकारचे विकेट. चला दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आपण पाहू शकाल बोरीमाळ आणि त्यांच्या अपोजिट टीम आपल्याला पाहायला मिळते MK बॉईज कामगार. दोन्ही टीमच्या दरम्यान हा नाणेफेकीचा कौल जो केला जाईल. यापुढे होणारा सामना तो आम्हा सर्वांच्याच भेटीस येईल. हे अगदी पाहायला गेलं तर 4 धावा या बॉलवरती जरूर आले आहेत.
मैदानाच्या आतमध्ये जरूर चांगली कामगिरी करावी लागेल. हेमंत मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती आपण पाहताय. त्यानंतर नो स्ट्राईक एंडवरती खेळत असताना हरेल आपण पाहताय. सध्या तरी बॅटिंग करत असताना थोडंसं अडचणीमध्ये सापडले गेले होते, परंतु त्यानंतर हा चौकार आला. पुन्हा एकदा जेलची संधी उपलब्ध झाली. हो घडतंय काय तर जेलची संधी उपलब्ध झाली होती, परंतु झेल होतोय जमिनीला जाण अगदी आपण पाहू शकाल. जरूर झेलची संधी उपलब्ध झाली होती. या बॉलवरती जर का विकेट घेतली गेली असती तर पुन्हा एकदा मॅच मध्ये जरूर बदलाव आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु हरकत नाही. या षटकामध्ये आपण पाहू शकाल फक्त आणि फक्त 8 धावा ज्या खर्च केल्या गेल्या आहेत. समीर आला होता मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट देखील घेतले गेले होते. त्यानंतर या बॉलवरती देखील विकेट सॅक्रिफाईस करण्याची संधी जी आली होती गोलंदाजी करत असताना आपण पाहता समीरला, परंतु थोड्याशा चुका ज्या पाहायला मिळाल्या. बघता बघता 8 धावा ज्या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 विकेट गमावले गेलेत. 18 बॉल आणि 22 धावसंख्येची गरज. इक्वेशन थोडंसं छोटं आहे, परंतु या षटकार आपण पाहू शकाल या षटकामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी केली गेली आहे. या षटकामध्ये पुरेपूर दोन्ही मॅच साठी आपण पाहू शकाल दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट हा षटक आपण आपल्याला पाहायला मिळेल. या षटकामध्ये जर का पुरेपूर कमबॅकिंग गोलंदाजी केली गेली तर पुन्हा एकदा मॅच मध्ये बदलाव नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, परंतु तो बदलाव करण्यासाठी गोलंदाज अजय आलाय ना. अजयला देखील कसपणाला लावावा लागेल. या षटकामध्ये कमीत कमी धावा ज्या खर्च करावे लागतील, कारण की मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल हेमंत ज्याच्या माध्यमातून सातत्याने मोठे फटकेबाजी लगवण्याची खूप साऱ्या क्षमता सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. जोपर्यंत हेमंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तोपर्यंत सहजरित्याने या धावा चेस होऊ शकतात, परंतु हरकत नाही. मैदानाच्या आतमध्ये आपण मगाशीच विकेट शहरांनी सांगितलं होतं की 12च्या नंतर कुठेतरी चेसिंग साठी खूप अवघड जात आहेत, आणि पुन्हा एकदा त्याचा प्रत्युत्तर देत असताना मैदानामध्ये आपण पाहू शकाल डॉट बॉल आलाय आणि या धावा अवघड जाऊ शकतात. त्या अनुषंगाने गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज अजयला. पहिला तर डॉट बॉल आलाय. स्ट्रायकर एंडवरती पुन्हा एकदा बॅटर हेमंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॅकवुडला गेले होते. मागून ढकलून द्यायचा प्रयत्न जरूर सुरू होता. मागे ढकलून द्यायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बॅटर हेमंतच्या माध्यमातून केला जात होता, परंतु पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 डॉट बॉल फेकले गेले. जितके डॉट आणि डॉट बॉल फेकले जातील तितकं प्रेशर आणि प्रेशर जरूर सागाचीवाडी टीमवरती दिला जाईल गोलंदाजी करत असताना वाकडीवाडी टीमच्या माध्यमातून, परंतु तशी कामगिरी करावी लागेल. बॅटच्या स्लॉटमध्ये हवा तसा कनेक्शन झाला नाहीये. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव तर कंप्लीट होती. दुसरी धावचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खराब थ्रो पैकी तोरी पाहायला मिळते. थोडासा आपण पाहू शकाल ओर थ्रो थोडासा स्लो मोशन मध्ये आपण पाहायला मिळाला. त्या अनुषंगाने इथे 2 धावा ज्या सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग विन द विकेट मानावी लागेल. 10 धावा ज्या स्कोरबोर्डवरती लगावल्या गेल्या. सध्या तरी बॅटिंग करत असताना आपण पाहत आहे सागाजीवाडी टीमच्या माध्यमातून अधिकच्या धावा जर का या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या तर पुन्हा एकदा मॅच मध्ये जरूर ट्विस्ट जे आपल्याला पाहायला मिळेल, परंतु या षटकामध्ये हवे तशा धावा दिल्या जात नाहीयेत. 3 बॉल फेकले गेले. त्यानंतर पुन्हा एकदा समोर ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता. आपण पाहू शकाल अजयच्या माध्यमातून, आणि अजून एक डॉट बॉल आलाय. हवा तसा संपर्क होत नाही. सध्या तरी बॅटिंग करत असताना मी तर मागाशी उल्लेख केला होता कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये हेमंत त्याच्या बॅटबद्दल सातत्याने धावा येतील का, परंतु तसं काही घडत नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. फक्त आणि फक्त 2 धावा ज्या खर्च केले जातात. बॅटचा टक्का असा आवाज आला. जलची संधी उपलब्ध झाले. हो घडतंय काय. यस सेलिब्रेशन 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 मैदानाच्या आतमध्ये वाकडीवाडी टीमच्या माध्यमातून जो केला जातोय, कारण की बॅटर मैदानाच्या आतमध्ये हार्ड हिटर आपण पाहिला होता हेमंत. सध्या तरी विकेट मिळवली गेली आहे. या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आपण अजयला पाहिलं होतं, आणि पुन्हा एकदा अजून एक विकेट गमवावी लागते बॅटिंग करत असताना. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहताय सागाचवाडी टीमला हेमंत सध्या तरी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश याला मैदानाच्या आतमध्ये तोच आपल्याला स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळेल, कारण की जेलची संधी दे उपलब्ध झाली होती ती कॅरी केली गेली. समोर ठेवण्याचा प्रयत्न लाऊड आपुल केली जाते पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, परंतु आफिली पेटाळून लावली गेले. पंचांच्या माध्यमातून कुठल्या प्रकारची अगदी आपण पाहू शकाल अधिकची आफिली केली गेली होती, परंतु यस 2 षटक समाप्त आपण पाहू शकाल. फक्त आणि फक्त अवघ्या 3 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं होतं गोलंदाज अजयला हवा तसा
षटक हवा तसा परफॉर्मन्स या सामन्यामध्ये अजयच्या माध्यमातून दिला जातोय. 12 बॉलानं 19 धावसंख्येची गरज. इक्वेशन खूप मोठं होत चाललंय. मी तर मगाचा उल्लेख केला होता की जर का षटक चांगलं फेकलं गेले अजयच्या माध्यमातून तर इक्वेशन खूप मोठं होत जाईल, यात मात्र काही शंका नाही. आणि जरूर त्याच अनुषंगाने गोलंदाजी केली गेली. गोलंदाज अजयच्या माध्यमातून फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. अफलातून गोलंदाजी अजयच्या माध्यमातून केले गेले. किशोरालय मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंग बॅटिंग करत असताना आपण पाहताय सागाजवाडी टीमला 3 विकेट गमावले गेले. त्यानंतर फक्त आणि फक्त 11 धावा. 12 बॉल खेळले गेले. 12 बॉलचा खेळ समाप्तीनंतर 11 धावा ज्या पाहायला मिळतात. असं वाटत होतं की कुठेतरी एक मोठा संघ सध्या तरी आजच्या लॉर्ड्स मध्ये नक्कीच आपल्याला खेळत असताना पाहायला मिळते तो सागाजवाडी क्रिकेट संघ. परंतु त्या अनुषंगाने थोडंसं अडचणीमध्ये सापडले गेलेत अपोजिट टीम. सध्या तरी हवी ठरत असताना वाकडीचवाडी टीमच्या माध्यमातून शेवटचा बॉलवरती कुठेतरी षटकार लगावला होता. त्या अनुषंगाने धावा चांगल्या प्रकारे पाहायला भेटल्या होत्या. त्यानंतर या षटकामध्ये पुरेपूर समाचार घ्यावा लागेल. सध्या तरी बॅटिंग करत असताना आपण पाहताय आउटफील्ड असं अत्यंत फास्ट आहे. जरूर आउटफील्ड अत्यंत फास्ट आणि बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून चाललाय. हात देखील आलाय. चौकार संघर्ष करायचा असेल तर जरूर लढावं लागेल. योगेशला देखील 15 धावा स्कोरवरती लगावल्या गेल्या आहेत. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, पुल करायचा होता, फाईन लेगला पटका सजवला होता. शतक धावले होते जरूर, परंतु आपाकाच्या बाहेर तो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्या अनुषंगाने बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना स्कोरबोर्डवरती आपण पाहू शकाल लॉस ऑफ 3 विकेट अँड स्कोरबोर्ड आपण पाहू शकाल. चांगल्या प्रकारची धावसंख्या जरूर पाहायला भेटते. या षटकामध्ये हव्या तशा धावा घ्यावा लागेल. सध्या तरी फलंदाजी करत असताना या षटकामध्ये जरूर समाचार घ्यावा लागेल. चौका तर आलाय. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल अत्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना किशोरला आपण पाहताय पहिल्या बॉल वरती जरूर चौकार आला होता. त्यानंतर या बॉल वरती डॉट बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल आला. मैदानाच्या आतमध्ये जितके प्रकारचे डॉट बॉल फेकले जातील तितका प्रेशर आणि प्रेशर सागाजवाडी टीम वरती दिला जाईल, यात मात्र तिथे काही शंका नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल जरूर आलाय. या बॉल वरती काय येईल. हो, बॅकफुटला गेले होते. पुन्हा एकदा पुलर लेनचा चेंडू होता. हा तसा समाचार घेता आला नाहीये. जरूर या बॉल वरती जर का एखादा मोठा स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळाला असेल तर मॅच मध्ये बदलाव करू शकते सध्या तरी सागाजवाडी टीम. परंतु लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव जी सहजरित्याने कंप्लीट होती. हे सगळे पंच जर का लेग बाईटच्या स्वरूपात धावा असली तर आमच्यापर्यंत सूचना पोहोचवा, कारण की थोडासा इथे अडथळा येतोय. त्या अनुषंगाने 16 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 विकेट गमावले गेले. समोर ठेवण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने पटका सजवतो, परंतु हरकत नाही. आउटसाइड द ऑफ स्टंप अगदी पाहायला गेले तर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून चेंडू पाहायला मिळतो. त्या अनुषंगाने इथे व्हाईट बॉल आलाय. पुन्हा एकदा अबांतर धाव खर्च केली जाते. मैदानाच्या आतमध्ये 5 धावा तर खर्च केल्या गेल्यात, परंतु हरकत नाहीये. अजूनही या धावा सहजरित्याने चेस होऊ शकतात, परंतु एखादा मोठा फटका सध्या सागाच्या विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. परंतु एखादा मोठा फटका येईल का या षटकामध्ये जर का हवा तसा समाचार घेतला गेला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये बदलाव करू शकते सध्या तरी सागाजवाडी टीम. परंतु ऑपोजिट टीम सध्या तरी हवी ठरली जाते. गोलंदाजी करत असताना आपण पाहताय किशोर आलाय मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. आपली पाहू शकाल आपण तेच तर गोलंदाज वेगावरती पुरेपूर स्वार होत असताना गोलंदाजी कशी करावी त्यात आपण पाहू शकाल. जिवंत उदाहरण देत असताना गोलंदाज किशोर. पुन्हा एकदा डॉट बॉल. आदला बॉल वरती आपण पाहिलं होता. यासाठी पाहिलं तर व्हाईट साठी इथे DRS ची मागणी जी घेतली गेली आहे.
यस अगदी पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारचा चेंडू जो आपल्याला पाहायला मिळाला. यस खेळाडू कक्षामधून आवाज देऊ नका, तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. सागातवाडी क्रिकेट संघ शॉट ऑफ लाईन चेंडू पाहायला भेटत होता. पुल करायचा प्रयत्न जरूर होता बॅटर हारीचा, परंतु कनेक्शन झालं नाही आणि डॉट बॉल आलाय. एखादा मोठा फटका या दोन चेंडूवरती जरूर येणं गरजेचं राहील. पुलर लेनचा चेंडू शॉट लॉंग ऑनला फटका, शॉट लॉंग ऑफला फटका सजवला आणि घडतंय काय. यस या बॉल वरती पुन्हा एकदा विकेट मिळाली आहे. चांगल्या प्रकारचा फटका सजवला होता सध्या तरी हारीच्या माध्यमातून, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होते, कुठल्या प्रकारची चूक केली नाही आहे आणि बघता बघता त्या बॉल वरती जरूर विकेट गमवावी लागते. अजून एक हातरा लागतो सध्या तरी बॅटिंग करत असताना बॅटर हरिबाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आपण पाहू शकाल रुपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या बॉलवरती धावा घेणं अत्यंत गरजेचं राहील सध्या तरी सागाजवाडी टीमला, परंतु त्या धावा येतील का, कारण की गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी जरूर करतोय. गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहू शकाल किशोर आला होता. मागच्या बॉलवरती जरूर विकेट घेतली गेली. शॉट ऑफ लाईन चेंडू पुन्हा एकदा जेलची संधी उपलब्ध झाली. क्षेत्ररक्षक धावत आहेत. एक धाव कंप्लीट होते, दुसरी धावचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि दोन धावा सहजरित्याने कंप्लीट होतात. गुड रनिंग विथ विकेट बांधावे लागेल. जर दोन धावा सहजरित्याने कंप्लीट होतात. षटक समाप्तीचा पंचाचा इशारा येतोय. 6 बॉल आणि 11 धाव संख्येची गरज. इक्वेशन पाहू शकाल आपण थोडस कमी होत चाललंय, परंतु हरकत नाहीये. 6 बॉल आणि 11 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी सागाजवाडी टीमला. चला स्पीड अप ठेवा वाकडीवाडी क्रिकेट संघ, अधिकचा उशीर नकोय. चला शेवटचा षटक शिल्लक अगदी पाहायला गेलं तर रोमॅन्टिक आणि रोमॅन्टिक सामना जो आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा षटक 6 बॉल 11 धाव संख्येची गरज. एखादा मोठा फटका मॅच मध्ये बदलाव करेल आणि डॉट बॉल फेकले गेले तर पुन्हा एकदा मॅच विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. वाकडीवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून या समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानात आतमध्ये घडतोय काय. पुन्हा एकदा डॉट बॉल. गोलंदाजा किरण आलाय मैदानाच्या आतमध्ये. या टीमचा तारणारा सितारा त्याच्या आपण पाहू शकलो होता मागच्या सामन्यामध्ये जरूर त्याच्या बॅट मध्ये धावा आल्या होत्या. चांगल्या प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून केली गेली होती. 14 बॉल आणि 39 धावा ज्या कुठून काढल्या गेल्या होत्या, परंतु या सामन्यामध्ये लवकरात विकेट 0 वरती विकेट गेली होती, परंतु हरकत नाही. गोलंदाजीमध्ये तशी कामगिरी केली जाते आहे. धावची संधी जरूर पंचांचा बोट आकाशाकडे जरूर. या बॉल वरती विकेट जी गमवावी लागते सध्या तरी बॅटिंग करत असताना सागाजवाडी टीमला. पुरेपूर हवे तशी फलंदाजी पाहायला भेटत नाही. एक सामना जरूर जिंकले गेले होते दोन्ही संघ. तदनंतर एकमेकांच्या विरोधात ते संघर्ष केले जातात. मैदानाच्या आतमध्ये योगेश दाखल झाला होता. त्याच्या माध्यमातून जरूर मोठा स्ट्रोक लगावत होता, परंतु रनआउटच्या स्वरूपात इथे विकेट जी गमावावी लागते आहे सध्या तरी आपण पाहू शकता. 19 वरती 5 विकेट गमावले गेलेत. गंभीर परिस्थिती सध्या तरी आपण पाहू शकाल बॅटिंग करत असताना सागाजवाडी टीमची. पहिल्या बॉल वरती डॉट, तदनंतर या बॉल वरती विकेट जी आली आहे. स्ट्राइक रोटेट झाले मैदानाच्या आतमध्ये. सगळ्या एंड वरती आपण रुपेशला पाहू शकाल. रुपेशच्या बॅट मध्ये एखादी धाव, एखादा मोठा स्ट्रोक जर आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये बदलाव होऊ शकतोय. यात मात्र काही शंका नाही, परंतु एखादा मोठा स्ट्रोक येणं तितकंच गरजेचं राहील आणि डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये बदलाव जी करू शकते. सध्या तर आपण पाहताय गोलंदाजी करत असताना वाकडीवाडी टीमला, कारण की धावा
ज्या चेस होणं खूप अवघड राहत आहेत. 4 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज ह्या मॅच मध्ये आपण पाहू शकाल. 4 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. इक्वेशन खूप मोठं होत चाललंय. यस, मोठं होत चाललंय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आणि पुल करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता बॅटर रुपेच्या माध्यमातून, परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल आला गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल. गोलंदाज किरणच्या माध्यमातून पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय आणि पुरेपूर या मॅचच्या विजयाच्या दिशेने वाटचाल करते की काय. अजूनही मॅच संपली नाही. एखादा मोठा फटका मॅच मध्ये बदलाव जरूर करू शकते, परंतु मोठा स्ट्रोक येणं तितकंच गरजेचं राहील. सध्या तरी सागाजवाडी टीमला तो फटका येईल का, कारण की फटका येणं तितकंच गरजेचं राहील आहे. सध्या तरी आपण पाहताय सिच्युएशन खूप गंभीर परिस्थितीमध्ये येऊन ठेपली आहे. स्टेप आउट झाले, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न जरूर सुरू होता. सध्याच्या उपस्थित आहे. एक धाव कंप्लीट होते, दुसरी धावचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि बघता बघता 2 धावा या सहजरित्याने कंप्लीट होत आहेत, परंतु हरकत नाहीये. अजूनही मॅच मध्ये कुठल्याही प्रकारची बदलाव जो नक्कीच होऊ शकतो यात मात्र काही शंका नाही, कारण की 2 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज. एखादा मोठा फटका येणं अत्यंत गरजेचं राहील या मॅच मध्ये. आपण पाहू शकाल मोठा स्ट्रोक जरूर येणं अत्यंत गरजेचं राहील. सागाजवाडी टीमला असं वाटत होतं की जरूर कमीत कमी धावा आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटकाचा सामना होता, 30 धाब्यांचा गरज होती. त्या अनुषंगाने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चांगली करायची होती, परंतु हवी तशी बॅटिंग झाली नाही. सध्या तरी बॅटिंग करत असताना सागाजवाडी टीमच्या माध्यमातून त्या टीमचा रवी जो 0 वरती बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला होता. पहिल्याच बॉलवरती त्याची विकेट देखील गमवावी लागली होती. त्यात अनुषंगाने मित्र म्हणेन कुठेतरी अडचणीमध्ये सापडला गेलाय. बॅटिंग करत असताना आपण पाहताय सागाजवाडी टीमला गंभीर परिस्थिती. या बॉलवरती दोन्ही टीमला सांगून जाईल की कोणावरती भारी, तू भारी की मी भारी. यस, तू भारी की मी भारी, परंतु गोलंदाज किरण सांगतोय की मी भारी. जरूर पुन्हा एकदा विकेट. आय विन डेफिनेटली क्लीन बॉल्ड विकेट. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये स्विंग अँड मिस फटका पाहायला मिळाला. पायामध्ये ठेवण्याचा प्रयत्न किरणच्या माध्यमातून केला जात होता आणि पुन्हा एकदा विकेट. सेलिब्रेशन आपण पाहू शकाल किरणच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर पुन्हा एकदा विकेट आणि पुरेपूर विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना वाकडीचीवाडी टीम, परंतु एखादा खराब चेंडून त्या खराब चेंडूवरती मोठा स्ट्रोक जरूर येणं तितकंच गरजेचं राहील. एखादा मोठा स्ट्रोक जरी आला तरी पुन्हा एकदा मॅच मध्ये जरूर बदलाव होईल, परंतु खराब चेंडू आला तर, जर का खराब चेंडू आला नाही तर विजयाच्या दिशेने पुरेपूर वाटचाल करू शकते. यस, या बॉलवरती देखील चांगली कामगिरी केली गेली आहे गोलंदाजी करत असताना किरणच्या माध्यमातून आणि पुरेपूर विजेता संघ झाला गेला. आपण पाहू शकाल डिफेंड करत असताना 30 धावा डिफेंड करत असताना हा सामना जिंकला गेलाय. सध्या तर आपण पाहू शकाल वाकडीचवाडी टीमच्या माध्यमातून बेस्ट ऑफ लक टीम वाकडीचवाडी, हार्ड लक टफ लक टीम सागाजवाडी.